विद्यार्थी मित्रांनो, आपण या लेक्चरमध्ये बेसल निकष किंवा बेसल नॉर्म्स अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, बँक व्यवसायामध्ये विविध प्रकारची जोखीम ही असते आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती कार्य करणाऱ्या बँकांना तर अशा जोखमीला जास्त सामोरे जावे लागत असते। ही जोखीम कर्जाबाबत, मालमत्तेबाबत, त्याचबरोबर कार्यपद्धतीविषयक असू शकते किंवा असते। विद्यार्थी मित्रांनो, अशा जोखमीपासून बँकांचे विशेषतः जागतिक स्तरावरती व्यवहार करणाऱ्या बँकांचे संरक्षण व्हावे, यासाठी त्यावर काही बंधनात्मक निकष लावणे आवश्यक आहे आणि बेसल निकष या संबंधीचे काम करते किंवा या संबंधितच आहे। विद्यार्थी मित्रांनो, बेसल निकष स्वित्झर्लंडमधील बेसल या ठिकाणी किंवा स्वित्झर्लंडमधील बेसल या ठिकाणी किंवा बेसल जे काही शहर आहे, या शहरामध्ये असलेल्या बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट या आंतरराष्ट्रीय वित्त संस्थेच्या बेसल कमिटी ऑन बँकिंग सुपरविजन या समितीने तयार केलेला आहे। या बँकेची स्थापना 17 मे 1930 मध्ये झालेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, या बेसल कमिटीने किंवा बेसल कमिटी ऑफ बँकिंग सुपरविजन किंवा फॉर बँकिंग सुपरविजन या समितीने हे निकष तयार केल्यामुळे त्यांना बेसल निकष असे म्हटले जाते। विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही बेसल कमिटी ऑन बँकिंग सुपरविजन आहे, या कमिटीचे G20 देशाचे सदस्य नेतृत्व करत असतात। विद्यार्थी मित्रांनो, आपण यानंतर पाहूयात की आतापर्यंत 3 बेसल निकष झालेले आहेत, तर त्याच्यामधील आपण पहिला बेसल निकष अभ्यासू। विद्यार्थी मित्रांनो, 1988 मध्ये बेसल कमिटीने तयार केलेल्या निकषांना बेसल 1 निकष असे म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, बेसल 1 निकष पूर्णपणे कर्ज जोखमीशी संबंधित होते। त्या अंतर्गत बँकांनी पाळावयाच्या किमान भांडवल पर्याप्ततेची तरतूद करण्यात आलेली होती। विद्यार्थी मित्रांनो, बेसल निकष 1 यानुसार बहुराष्ट्रीय बँकांनी किमान 8% भांडवल पर्याप्तता साध्य केली पाहिजे। म्हणजेच बँकांनी आपल्या जोखमभरित मालमत्तेपासून स्वतःचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने किमान 8% भांडवल निधी साध्य करावा, असे सांगण्यात आलेले होते। भारतीय रिझर्व्ह बँकेने असे बेसल 1 निकष भारतीय बँकांना 1992 मध्ये लागू केले। परदेशामध्ये शाखा असलेल्या भारतीय बँकांना मार्च 1994 पर्यंत, तर इतर बँकांना मार्च 1996 पर्यंत या निकषांची पूर्तता करण्यास सांगण्यात आले आहे। विद्यार्थी मित्रांनो, सांगण्यात आले होते 2000 साली त्यांना जास्त म्हणजे 9% भांडवल पर्याप्तता साध्य करण्यास सांगण्यात आले होते। व्यापारी बँका, सहकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांना वेगवेगळे निकष लावण्यात आलेले होते। अर्थातच असे बऱ्याच बँकांना लगेचच साध्य झाले नाही, म्हणजे हे निकष लावणे बऱ्याचशा बँकांना लवकर साध्य झालेले नाही। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढचा निकष अभ्यासू। पुढचा निकष आहे बेसल 2। जून 2004 मध्ये बेसल कमिटीने बेसल 2 निकष प्रकाशित केला होता। बेसल 2 निकष बेसल 1 निकषाची सुधारित आवृत्ती आहे। यामध्ये बँक संरक्षणाच्या दृष्टीने अधिक कडक निकषांची तरतूद करण्यात आलेली आहे किंवा करण्यात आली होती। बेसल 2 निकष
हे 3 स्तंभावरती किंवा 3 आधारस्तंभावरती आधारलेले आहेत. याच्यामध्ये पहिला आधारस्तंभ आहे किमान भांडवल गरज, दुसरा आहे पर्यवेक्षणात्मक परीक्षण आणि मूल्यमापन प्रक्रिया आणि तिसरा आहे बाजार शिस्त. विद्यार्थी मित्रांनो, प्रदेशामध्ये शाखा असलेल्या भारतीय बँकांना मार्च 2008 पर्यंत आणि इतर बँकांना प्रादेशिक ग्रामीण बँका वगळता किंवा त्या सोडून मार्च 2009 पर्यंत बेसल 2 निकषाचे पालन करण्यास सांगण्यात आलेले होते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढचा निकष अभ्यासू, बेसल 3 निकष. विद्यार्थी मित्रांनो, बेसल कमिटीने 2008च्या जागतिक वित्तीय संकटाला प्रतिसाद म्हणून डिसेंबर 2010 मध्ये बेसल 3 निकष जाहीर केलेला आहे. हे बेसल 3 निकष पूर्वीच्या निकषांपेक्षा अधिक कडक आहेत. ते बँकिंग क्षेत्राचे नियमन, पर्यावरण आणि जोखीम व्यवस्थापनाचे बळकटीकरण करण्यासाठी एक सुधारणात्मक उपाययोजनांचा सर्वसमावेशक संच असल्याचे आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, बेसल 3 निकषाचे 3 वेगवेगळे उद्देश होते. याच्यामध्ये पहिला उद्देश आहे की वित्तीय आणि आर्थिक ताणापासून निर्माण होणारे धक्के किंवा शॉक्स सहन करण्यासाठी बँकिंग क्षेत्राची क्षमता सुधारणे. दुसरा उद्देश होता जोखीम व्यवस्थापन आणि प्रशासन सुधारणे. त्यानंतर तिसरा निकष होता बँकांची पारदर्शकता बळकट करणे. म्हणजे बेसल 3 निकषाचे ही 3 काय होती, उद्दिष्टे होती किंवा उद्देश होते. विद्यार्थी मित्रांनो, बेसल 3 निकष सुद्धा बेसल 1 निकषाप्रमाणेच किंवा बेसल 1 आणि 2 निकषाप्रमाणेच 3 स्तंभावरती आधारलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, पहिला स्तंभ आहे किमान भांडवल गरज. विद्यार्थी मित्रांनो, किमान 9% भांडवल पर्याप्तता गुणोत्तर साध्य करण्यासाठी बँकेने 3 प्रकारच्या जोखीमापासून बँकेचे स्वतःचे संरक्षण करावे. याच्यामध्ये पहिली जोखीम आहे पत जोखीम, दुसरी आहे बाजार जोखीम आणि कार्यात्मक जोखीम. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, बँकेने आपले जे काही किमान 9% भांडवल पर्याप्तता हे गुणोत्तर साध्य करण्यासाठी बँकेने काय करायचं असतं, काय केले पाहिजे की पत जोखीम, बाजार जोखीम आणि कार्यात्मक जोखीम या 3 प्रकारच्या जोखमीपासून बँकांनी स्वतःचे काय केले पाहिजे, संरक्षण केले पाहिजे. यानंतर दुसरा आहे पर्यवेक्षणात्मक परीक्षण आणि मूल्यमापन प्रक्रिया. विद्यार्थी मित्रांनो, बँकेने आपली किमान भांडवल पर्याप्तता राखली जात आहे का नाही याचे सतत मूल्यमापन करण्यासाठी पर्यवेक्षणाची व्यवस्था प्रस्थापित करणे गरजेचे आहे किंवा प्रस्थापित केली पाहिजे. आणि तिसरा निकष आहे की त्याच्यामध्ये बाजार शिस्त. विद्यार्थी मित्रांनो, बँकेच्या जोखमीचा प्रोफाईल आणि भांडवलीकरणाचा स्तर याचे मूल्यमापन बाजारातील सर्व घटकांना करता यावे यासाठी बँकेने स्वतःची माहिती जाहीर करण्याचे पारदर्शक निकष विकसित केले पाहिजे किंवा करावे. भारतीय रिझर्व्ह बँकेने बेसल निकष भारतीयांना 1 एप्रिल 2013 पासून बेसल निकष 3 भारतीयांना 1 एप्रिल 2013 पासून लागू करण्याचे घोषित केलेले आहे किंवा केले होते. या निकषाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केली जाणार होती आणि ती मार्च 2019 पर्यंत पूर्ण केली जाणार होती. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या बँकिंग व्यवस्थेसाठी हे बेसल निकष आपल्याला अभ्यासता येतील किंवा हे जागतिक लेवलला एक ही जी काही बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट बँक आहे, ही एक जगातील प्रमुख बँकांची मध्यवर्ती बँक आहे आणि ही जगातील सर्व बँकांवरती काय करत असते, नियंत्रण ठेवण्याचं काम करत असते. धन्यवाद.